श्री स्वामी समर्थ. महादेवांच्या भक्तांसाठी श्रावण महिना हा अत्यंत खास महिना असतो. आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होत असतो. अत्यंत पवित्र असा हा श्रावण महिना असतो. श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते, उपवास केले जातात. त्याचप्रमाणे वेगवेगळी व्रतवैकल्ये ही श्रावण महिन्यामध्ये केली जातात. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला तितकेच महत्त्व आहे. सोमवारी आपण श्रावणी सोमवार करत असतो. मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते. त्याचप्रमाणे बुधवारसुद्धा अतिशय विशेष मानला जातो. तसेच शुक्रवारी जराजिवंतिका पूजन केले जाते. तर असा हा श्रावण महिना जो आहे तर तो अत्यंत पवित्र आणि अत्यंत शुभ महिना असतो. या श्रावण महिन्यामध्ये महादेव काही शिवभक्तांना शुभ संकेत देत असतात. हे संकेत आपल्याला सांगतात की आपली पूजा महादेवांपर्यंत पोचत आहे, आपल्याला महादेवांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. महादेवांना प्रत्येक भक्ताला प्रत्यक्ष भेटणे शक्य नसते, म्हणूनच महादेव काही संकेत हे देत असतात. या संकेतामुळे आपल्या जीवनामध्ये चांगले बदल होत असतात. कोणकोणते शुभ संकेत आपल्याला श्रावण महिन्यामध्ये मिळू शकतात याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापैकी पहिला संकेत आहे तो म्हणजे स्वप्नामध्ये शिवलिंग दिसणे किंवा स्वप्नामध्ये आपल्याला महादेव दिसणे, त्रिशूल दिसणे, नंदी दिसणे किंवा एखादे शिवमंदिर दिसणे. नंदी आपली इच्छा महादेवांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत असतो. त्यामुळे आपल्याला जर स्वप्नामध्ये नंदी दिसला तर आपली इच्छा ही लवकरच महादेवांपर्यंत पोचणार आहे आणि शिवकृपेने ती पूर्णसुद्धा होणार आहे, असा याचा अर्थ असतो. आपल्याला स्वप्नामध्ये शिवलिंग दिसले तरीसुद्धा महादेवांची आपल्यावरती कृपा असते किंवा स्वप्नामध्ये शिवमंदिर दिसणे, त्याचप्रमाणे स्वतः महादेव दिसणे हे सुद्धा शुभ संकेत असतात. जर आपल्याला श्रावणामध्ये किंवा श्रावणी सोमवारी स्वप्नामध्ये शिवलिंग दिसले तर भगवान शिव आपल्यावरती प्रसन्न असतात. सफेद शिवलिंग दिसले तर हे अत्यंत शुभ मानलेले आहे. सफेद रंग हा अध्यात्म आणि शांततेचे प्रतीक आहे. त्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती होते आणि या गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये दिसणे म्हणजेच आपली पूजा महादेवांपर्यंत पोचली आहे. हा संकेत म्हणजे आपल्या जीवनातील दुःख अडचणी संपणार आहेत. तसेच दुसरा संकेत आहे ते म्हणजे स्वप्नामध्ये भस्म दिसणे. भस्म हे शिवांना अर्पण केले जाते. भस्म हे अत्यंत कल्याणकारी असते. स्वप्नामध्ये भस्म दिसल्यास महादेवांची नियमित भक्ती करावी आणि महादेव आपल्यावरती प्रसन्न आहेत असा याचा अर्थ होतो. लाखो लोकांपैकी एखाद्या व्यक्तीलाच असा संकेत मिळत असतो. यानंतर आहे ते म्हणजे नाग नागिन जोडी. श्रावण महिन्यामध्ये जर स्वप्नामध्ये नाग नागिन जोडी दिसली किंवा प्रत्यक्ष नाग नागिन जोडी दिसली तर हे अत्यंत शुभ मानले जाते. नाग नागिन हे प्रेमाचे प्रतीक आहेत. त्यामुळे आपल्याला स्वप्नामध्ये किंवा प्रत्यक्षामध्ये जर हे दिसत असतील तर महादेव आपल्यावरती प्रसन्न आहेत. वैवाहिक जीवनामध्ये यामुळे सुख येते. तसेच आपल्याला धनलाभ होऊ शकतो. तसेच स्वप्नामध्ये रुद्राक्ष दिसणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. आपल्याला जर स्वप्नामध्ये मासा पोहताना दिसला तर हा संकेत सांगतो की आपले जीवन हे पूर्णपणे बदलणार आहे, आपले नशीब चमकणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते. हनुमान, श्रीराम हे जर स्वप्नामध्ये दिसले तरीसुद्धा आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. तसेच स्वप्नामध्ये जर आपले पूर्वज दिसले किंवा पांढरे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती दिसली तर लवकरच आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. आपल्याला जर पितृदोषाचा त्रास असेल तर तो सुद्धा नष्ट होणार आहे असा याचा अर्थ असतो. तसेच आपल्याला स्वप्नामध्ये साधू संत दिसणे, नदी दिसणे हे सुद्धा शुभ मानलेले आहे. स्वप्नामध्ये सिंह दिसणे हे सुद्धा अत्यंत शुभ असते, कारण देवीचे वाहन हे सिंह आहे. त्यामुळे जर सिंह आपल्याला स्वप्नामध्ये दिसला तर आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे असा याचा अर्थ होत असतो. श्रावण महिन्यामध्ये आपण कुलदेवीची सुद्धा पूजा करत असतो, सेवा करत असतो, कुलदेवीची ओटी भरत असतो. त्यामुळे कुलदेवी जरी आपल्या स्वप्नामध्ये दिसली किंवा कुलदेवीचं मंदिर दिसलं, आपण स्वतः कुलदेवीची पूजा करत आहोत किंवा कुलदेवीची ओटी भरत आहोत असं जरी आपल्याला स्वप्न पडलं तरीसुद्धा हा अत्यंत शुभ संकेत मानला गेलेला आहे. आपल्याला जर स्वप्नामध्ये महादेव हे तांडव करताना दिसले तर हा मात्र अशुभ संकेत आहे. लवकरच आपल्या जीवनामध्ये काही ना काही अघटित घडणार आहे किंवा कोणत्या तरी अडचणी, समस्या येणार आहेत असा याचा अर्थ होत असतो. त्यामुळे स्वप्नामध्ये महादेव जर तांडव करताना दिसले तर हा मात्र चांगला संकेत मानला जात नाही. तसेच स्वप्नामध्ये आपल्याला माता लक्ष्मीचे दर्शन होणे, आपण माता लक्ष्मीची पूजा करत आहोत, तिला फुले अर्पण करत आहोत,
किंवा आपण लक्ष्मी मंदिरामध्ये गेले आहोत, तर असे जर स्वप्न पडले तर हा सुद्धा अत्यंत चांगला शुभ संकेत मानला गेलेला आहे. असे काही जर संकेत आपल्याला श्रावण महिन्यामध्ये मिळत असतील, तर आपल्यावरती देवदेवतांची कृपा आहे असा याचा अर्थ होत असतो. त्यामुळे या संकेताकडे आपल्याला दुर्लक्ष करायचे नाही. त्याचप्रमाणे जरी आपल्याला असे कोणतेही संकेत मिळाले नाहीत, तरी आपली जी पूजा आहे तर ती देवांपर्यंत नक्कीच पोहोचत असते. फक्त आपल्याला पूजा, उपासना, भक्ती ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे.